खालापूर टोल नाक्यावर काल राज ठाकरेंचा रुद्रावतार पाहायला मिळाला। खालापूर टोल नाक्याजवळ ट्रॅफिक जाम पाहून राज ठाकरे चांगलेच संतापले। टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ठाकरे शैलीत दम भरला। परत बांबू लावले तर तुम्हाला बांबू लावेन अशा शब्दात राज ठाकरेंनी टोल कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदाराला इशारा दिला। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। खालापूर टोल नाक्यावर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आलं। जोवर अटीशर्ती पूर्ण होत नाहीत तोवर टोल घ्यायचा नाही अशी भूमिका मनसेने घेतली। मात्र आयआरबीच्या अधिकाऱ्यांसोबत आज बैठक होणार असल्यास मनसेने रात्रीचं आंदोलन स्थगित केलं। नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावरील मनसैनिक आक्रमक झालेत। मनसैनिकांनी वाहन चालकांच्या गाड्या विना टोल सोडल्या आहेत। दिल्लीत आज आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा जागा वाटपाची चर्चा होणार आहे। दिल्लीत लोकसभेच्या 7 जागा आहेत, त्यातील जास्तीत जास्त जागांवर आप अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचं आपनं जाहीर केले। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चौथ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या तयारीत आहेत। सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग पक्षानं 300 पैकी 200 जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवलाय। मतमोजणी पुढे झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल। शेख हसीना यांनी 8व्यांदा गोपालगंजमधून विजय मिळवलाय। पाकिस्तानातील सोशल मीडिया साईट बंद पडल्यात। इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला देणगीचा ओघ वाढल्यानंतर या साईट्स बंद पडल्यात। फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि एक्स ठप्प झालेत। यावर पाकिस्तान सरकारकडून अधिकृत माहिती दिलेली नाही। दिल्ली पाठोपाठ आता पंजाबमधील शाळा सुद्धा बंद राहणार आहेत। उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरली आहे। शाळकरी मुलांना या थंडीचा त्रास होतोय, त्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतलाय। वाशिम जिल्ह्यातील भटुंबरा ते कोंडाळा जांभरे या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम रखडले। ठेकेदारानं 2 वर्षांपासून रस्ता उकरून केवळ गिट्टी टाकून ठेवली आहे। यामुळे 2 गावातल्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। नाशिकच्या बागलांचं आराध्य दैवत श्री संत शिरोमणी यशवंत महाराजांच्या यात्रोत्सवाचं खास आकर्षण असलेली रथ मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। वारकरी दिंडी, लेझिम पथक, बँड पथक आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत परंपरेनुसार पोलीस आणि मान्यवरांच्या हस्ते रथ ओढून रथयात्रेला सुरुवात झाली। ठिकठिकाणी रथयात्रेचं औक्षण करून स्वागत झालं। मुंबईतल्या मीरा रोडमध्ये भगवान श्रीरामाच्या 23 फुटांच्या भव्य मूर्तीचं पूजन करण्यात आलं। ज्या रामभक्तांना अयोध्येला जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी या मूर्तीपूजनाचं आयोजन करण्यात आलं। श्रीरामाच्या मूर्तीपूजनानंतर शहरातून दिंडी काढली। 22 जानेवारीपर्यंत श्रीरामाची रथयात्रा शहरातून फिरणार आहे।